नमस्कार. AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बातमी आहे कनारखेड फाट्यावरून 3 किलोमीटर असलेल्या गायगाव येथील आसरा माता संस्थानसंदर्भात. नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या औचित्य साधून आसरा माता संस्थान येथे दरवर्षी यात्रा भरत असते. आसरा माता संस्थान गायगाव येथे परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणातून हजारो भाविक आज या ठिकाणी येत असतात. आसरा मातेच्या या यात्रेच्या निमित्ताने विविध भंडाऱ्यांचे या ठिकाणी आयोजन केले असते. तर सकाळपासूनच या मंदिरामध्ये आज भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. सकाळपासून महाप्रसादाचे सुद्धा या ठिकाणी वाटप सुरू आहे आणि सकाळपासूनच हजारो भाविकांनी आतापर्यंत आसरा मातेचं दर्शन घेतले असून ही यात्रा दिवसभर या ठिकाणी राहणार आहे. यावेळी आम्ही या संस्थांच्या विश्वस्तांसोबत संपर्क केला असता त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. काय म्हणाले यावेळी विश्वस्त बघूया सविस्तर. आज गुढीपाडवा निमित्त AVP मराठी न्यूज चॅनलतर्फे सर्व भाविकांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण शेगाव तालुक्यातील गायगाव संस्थान इथं आलेलो आहे. या संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकांची गर्दी मांडीवाली आपल्याला दिसते. यामध्ये गुढीपाडवा आणि गायगाव मंदिर यामधलं साम्य काय आहे, इथल्या यात्रेचे काय महत्व आहे याबद्दल आपण इथल्या विश्वस्तांना जाणून घेऊया. माझे नाव प्रकाश श्रीधर ढगे, राहणार गायगाव, आसरा माता संस्थानचे विश्वस्त. या संस्थांचं एक विशिष्ट आहे की लहान नवसाला पावणारी देवी आहे आणि लहान बाळासाठी हे एक पावन असं संस्थान आहे. देवीजवळ ज्यांनी नवस केला तो पूर्णतात जाते. आसरा माता म्हणजे सर्वांना आसरा सुद्धा देते, म्हणून या संस्थांचं आहे. इथं आसरा माता संस्थानला ब दर्जा मिळावा आहे आणि आसरा माता संस्थानतर्फे वृक्षारोपण, शालेय शिक्षण शिबिर, डोळ्याचे शिबिर, आरोग्य निदान शिबिर हे सुद्धा या संस्थांतर्फे राबवले जाते. आपण इथं पाहताय की इथं पाळण्याची एक विशिष्ट दिसत आहे. याचं काय महत्व आहे, या पाळण्याचं काय महत्व? या पाळण्याचं असं विशिष्ट आहे, ज्यांनी नवस बोलला की बा आपल्याला मूल पाहिजे, ज्यांना मूल झालं त्यांना पाळण्यात टाकलं, त्यांचं कबूल केल्यानंतर त्यांना आणून त्या पाळण्यामध्ये टाकावं लागते व त्याच्यामध्ये नाव ठेवावं लागते. हे विशेषता आहे या पाळण्याची. या यात्रेबद्दल इथं आपण काय नवीन विशेष उपक्रम उठवलेला आहे? इथे आता महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व समभाव धर्मातून आपण सर्व वर्गणी गोळा करून महाप्रसाद केलेला आहे. महाप्रसादाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. ही यात्रा किती दिवस चालते? ही यात्रा परंपरा एकच दिवस चालते आणि खूप पुरातन सुद्धा अशी यात्रा आहे. आसरा माताचा उत्सव आमच्या या शेगाव तालुक्यामध्ये मोठ्या श्रद्धापूर्वक संपन्न केला जातो. आज मराठी नवीन वर्ष, गुढीपाडवा, तर त्याचसोबतच आज हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक येतात. त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत अशी इथली ख्याती आहे. मनापासून केलेली आराधना, प्रार्थना की आश्रमाता त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. आज त्या संस्थेचा कारभार या अगोदर भाईजी अग्रवालजी हे पाहत होते. त्यानंतर आमचे आदरणीय विजूभाऊ ढगे व त्यांचे सर्व मित्र परिवार, राजहंस ढगे हे सर्व मित्र परिवार हे पाहतात. या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची श्रद्धा वाढते. संस्थेचं उत्कर्ष चांगल्या हातामध्ये मनापासून शुभेच्छा देतो व जे भाविक म्हणजे संचालक मंडळ मनापासून या ठिकाणी कार्य करत आहेत त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. यावेळी संस्थांकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादामध्ये चिंचोली येथील ग्रामस्थांनी नियोजन केले असून यामध्ये महाप्रसाद वाटप, महाप्रसाद बनवणे या सर्व गोष्टीसाठी चिंचोली येथील ग्रामस्थ कालपासूनच तयारीत होते आणि या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण सुरू होते. त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया घेत. यावेळी काही नागरिकांसोबत आम्ही संपर्क साधला. त्यांनी यावेळी व्यक्त केलेले मत ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात.
सालाबाद प्रमाणे सुद्धा यावर्षी सुद्धा चिंचोलीचे ग्रामवासी सगळे भक्तगण इथे महाप्रसादासाठी सेवेशी आहेत. यांचे 2 शब्द. चिंचोली गावातील सेवेकरी हरसाल असतात इथं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त श्री आश्रम माता संस्थान इथं महाप्रसादाचे नियोजन चालू आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चिंचोली येथील ग्रामस्थ दरवर्षी त्यांची सेवा महाप्रसाद वितरणासाठी देत असतात. तसेच कालपासून इथं संध्याकाळपासून मंडप टाकणे, पोळ्यासाठी कणिक, आटा वगैरे सर्वांच्या व्यवस्थेमध्ये चिंचोलीतील ग्रामस्थ जुटलेले आहेत. मी सर्व भक्तांना विनंती करतो की संध्याकाळपर्यंत त्यांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. आश्रम माता की जय.